नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज में जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। 500 साल की लंबी संघर्ष के बाद अयोध्या में भगवान श्री राम का भव्य मंदिर बन रहा है। इस शुभ अवसर का जश्न मनाने के लिए हिंदू रक्षा समिति ने नागपुर में शनिवार 20 जनवरी को शाम 6 बजे महाल के बड़कस चौक में राम उत्सव का आयोजन किया है। इस कार्यक्रम में विशेष रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मौजूद रहेंगे। इस अवसर पर सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी के मधुर गायन का आयोजन भी किया गया है। हिंदू रक्षा समिति ने नागपुर के सभी राम भक्तों से अपील की है कि वे इस समारोह में भाग लें और समारोह का आनंद बढ़ाएं। ऐसी जानकारी पत्र परिषद के दौरान दी गई है। मी दोन परिचय सुरुवातीला करून देतो। आमच्या हिंदू रक्षा समिती नागपूरचे अध्यक्ष माननीय सुनीलजी काबरा आणि आमचे सहयोगी माननीय विवेकजी धाकरस येणाऱ्या 20 जानेवारीला पंडित बच्चराजजी व्यास चौक म्हणजे बडकत चौकात हंसराज रघुवंशी सुप्रसिद्ध गायक यांचा एक गाण्याचा भजन संध्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। संध्याकाळी 6 वाजता तो 6:30 ला चालू होईल आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राहणार आहेत। या कार्यक्रमाचं औचित्य फक्त एक आहे की येणाऱ्या 22 तारखेला सर्व जगभर प्रभू रामचंद्राची अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होते आहे। त्या निमित्ताने या समाजातला वय वर्ष 18 ते वय वर्ष 25 या तरुण वर्गाला राम जन्मभूमी आंदोलन काय आहे, हे कशा करता झालं होतं याची सर्व पार्श्वभूमी समजली पाहिजे आणि एक राममय वातावरण या भूमिकेतून जाऊन त्या राम जन्मभूमीचा इतिहास त्यांना माहीत होऊन एक भजन संध्याचा कार्यक्रम तिथे आम्ही ठेवलेला आहे आणि त्या भजन संध्याच्या कार्यक्रमात माननीय देवेंद्रजींचं मार्गदर्शन येईल की कार सेवा कशा करता होती, काय होती, आंदोलन कशा करतो होतं आणि हा सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारा दिवस आहे असं आव्हान माननीय देवेंद्रजी करतील। आम्ही हिंदू रक्षा समितीतर्फे सर्व हिंदू समाजाला आव्हान करतो की त्यांनी 20, 21, 22 असं 3 दिवस संध्याकाळी दीप उत्सव करावा, आपल्या घरी किमान 5 दीप जाळावे आणि 22 तारखेला दुपारी 11 ते 1 आपल्या घराजवळच्या मंदिरात त्यांनी जावं, तिथे आरती करावी, महाप्रसाद करावा, श्रीराम जय राम जय जय रामचा जाप करावा, मारुती स्तोत्र म्हणावं, रामरक्षा म्हणावी, हनुमान चालीसा म्हणावी आणि एक चांगला आनंद उत्सव सर्व हिंदू समाजाने आनंदात करावा असं आवाहन हिंदू रक्षा समिती करते।